कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज कुठे चालली आहे माहितीये का? मी आता तर चालली आहे शिक्रापूरला, पण आपण आज जाणार आहोत वारीला. आणि आता मी आहे देवाच्या आळंदीमध्ये. सगळे बोलाल की मग आळंदीतनच पालखी जाते, मग तेव्हाच चालू करायचा ना वारीला जायला. पण थोडेसे कामं होते आणि माझी इच्छा होती की वारीला जायचं आहे. पण सगळं मॅनेजमेंट करून आज आम्हाला टाईम नाही भेटला. पण आम्ही असं सगळं नियोजन केलं की हर्षून त्यांच्या गावावरनं आपण पायी वारी करायची आहे. दिंडी आपलं पंढरपूरला जायचं आहे. तर त्याच्यासाठीच मी आणि आहो आता मोशीतनं निघालोय हर्षूच्या घरी जाण्यासाठी. आणि मग तिकडनं आम्ही पुढे जाणार आहे, म्हणजे तिच्या गावी जाणार आहे. तर हा सगळा प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि नक्की बघा. खरं तर ना मीच माझ्या आयुष्यातली माझी पहिली वारी आहे. मला सगळेजण म्हणत होते, मी ज्यावेळी पण सांगितलं ना की मी वारीला जाणार आहे, तर मागच्या वर्षीच माझी इच्छा होती बरं का. पण यावर्षी मी मनावर घेतलेलं आहे. आणि ज्यांनाही मी सांगितलं ना मी वारीला चालले, सगळेजण म्हटलं तू चालणार आहे, तर मलाच बघायचंय मी चालणार आहे का. पण मनात इच्छा असली की होतं. आता इथे खूप बोलतेय मी, पण मला बरेच जण माझे मामा वगैरे काय बोलले, काही नाही, वारीत गेले ना की जे आपले वारकरी असतात त्यांच्यात गेले की समजून येत नाही प्रवास. कारण एका दिवशी 20-20 किलोमीटर पर्यंतचा पण प्रवास असतो ज्या रूटने आम्ही जाणार आहे, तर त्या साईडने. तर म्हणून मग थोडीशी मी आहे घाबरून, कारण की एवढी चालण्याची सवय नाही आहे. आणि आता आपण सिटीमध्ये राहतो तर जिना उतरायला पण लिफ्ट असते आणि चालायला पण इतकं लागत नाही, कारण गाडी वापरतो आपण. तर त्याच्यामुळे चालण्याची अजिबात सवय राहिली नाही आहे. आणि आता काय होणार आहे काय माहिती. यांना तर एवढी भीती वाटत होती ना म्हणजे तुम्हाला वाटतं मी चालेल. तर मला काय म्हणत होता ती का, मला तर हिचं काही खरं वाटत नाही, ही येईल की नाही. म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वी असं म्हणत होते. मी बोलली ना की मी देवाच्या आळंदीमध्ये आहे, तर मागे बघितलं की किती कुठंपर्यंत पाणी आलं होतं. आणि आता तुम्हाला दाखवते आपली देवाची आळंदी कशी दिसते. तर हे बघा, इथपर्यंत पाणी होतं आणि हे पूर्ण असं ब्रिज तुटलाय. तिकडचं तर पूर्ण कठडा गेलेला आहे, म्हणून तिकडनं रोडच बंद ठेवलाय. फक्त इकडचा रोड चालू आहे. आणि हे बघा तिकडचं खाली गेले आणि पाणी सुद्धा पूर्ण खाली गेले, हे बघा. आणि हेच 8 दिवसापूर्वी अक्षरशः पूर्ण त्या PMT स्टॉप पर्यंत होतं. म्हणजे जवळजवळ हे बघा इथपर्यंत पाणी होतं. तर ना घरातून नाश्ता करून नव्हतं निघालो आम्ही, सकाळी लवकर निघालेलो ना, म्हणून नाश्ता करून नव्हतं निघालो. तर येता इथे कुठे थांबलो हो? चौफुल्यावर शिक्रापूरला जाताना चौफुली लागते, तिथे मिसळ खायला थांबले. मी यांना बोलली मला मिसळ आवडते, मिसळ खायला थांबले. खूप जास्त भूक लागली होती म्हणून. तर छान अशी मिसळ आहे आणि अशा तळलेल्या मिरच्या खूप जास्त आवडतात मला. या तुम्ही पण नाश्त्याला. पेट्रोल टाकलं, मला भूक लागली होती, माझ्या गाडीला पण लागली होती. आता गाडीला पण पेट्रोल भरवलंय, मला पण भरवलंय. आणि आता चाललोय हर्षूकडे. पोहोचलोच आहे आता, फक्त एक 10 मिनिटात तिच्यापाशी जाऊ. आता तिची तयारी झाली की नाही मला बघायचंय. सकाळच ना फोन करते, लवकर या, बघू तिची तयारी झाली का. तर बघा हर्षू किती तयार होऊन बसली आहे बघा. आवरले का नाही? आंघोळ केली, खूप मोठं झालं गोष्ट आहे. अयो किती वाजले माहितीये का? 12:30 का किती? 11, 11:15 झाले. 11:30. कुणाला इतका राग आला ना केव्हा तुम्हाला म्हणतो इथून बाजूला हो, मी म्हटलं गाडी इकडे चावी तर काय त्याची चावी, त्याच्या प्रत्येकाची अलमारीची चावी, शिवरेकची चावी. बघा तुम्हाला जर चावी चोरायची असतील तर फक्त एवढं घेऊन जा. काहीच नाही त्याच्यात, सगळं मिळून जाईल. अलमारीची चावी याच्या काहीच नाही. पण त्याच्यात मी घातलं नसतं का, बिचारी मी 20 रुपयाचं घालते. आणि माहितीये का, आता तर वारीला जायचंय. काय घातलंय बघा, हर्षू मला घ्यायचंय मंगळसूत्र. हर्षूने पण एक वेगळं, आम्ही दोघींनी प्लॅन केला. म्हटलं खायलाच एवढं ओढतात त्या गळ्यातलं, कोणी पण घेऊन जाईल. आताच परवा कोणाच तरी बघितलं ना चोरी केलेला. हा म्हणून ना लय जपून राहायचंय सगळं. मी बघा आम्ही आमचं घर स्वतःच घेऊन चाललंय, आमचा टेंट घेऊन चाललंय स्वतःचा. हा, आणि आम्ही अजिबात काहीच नाही, सगळ्या अंगठ्या काढल्यात गळ्यातलं. मी कधीच लग्न झाल्यापासून कधीच मी माझं मंगळसूत्र काढलं नव्हतं, पहिल्यांदा काढलंय. आणि हिने पण हिचं आज खोटं घातलंय, म्हणजे मी पण खोटं घातलंय, हिने पण पहिल्यांदा. बरं का, खरंच सांगते, अजून लग्न झालं मला खोटं तर अजिबात आवडत नाही. आणि मला पण नाही आवडतच नाही. जरी मी मोठं चेंज केलं तरी मला माझं वरचं एक सोन्याचं असतं. सेम मी पण कधी म्हणजे लग्न झाल्यास अजून नाहीच घातलं. खोटं घालायची इच्छाच नाही होत आमची. पण काय करणार, गेल्यावर बाबा तोंडात मारायला कोणी राहायचं नाही. नको, त्यापेक्षा रिस्क नको. चला आता काय ते विशाल काय करतोय बघूयात. यांनी भेळ आणली आम्हाला.
विशालला खायची होती. त्याला एवढी मटकी भेळ खा वाटलेली आणि मी मस्त त्याच्यासमोर खात होते. त्याला चिडून दिलं. मग म्हटलं त्याला भेळ घेऊन यावं. आता भेळ घेतली आहे. आता त्याला खायला देतो आणि लगेच आवरून निघणार आहे आम्ही. काय म्हणतात कुणाल? सामान भरायचं दाखव तिथं. कुणाल पसारा काढून ठेवला 8 दिवस झाले आवडती. 8 दिवस नाही आजच झाला आवडते. फोन किती वाजता केलाय? हर्षदे खूप छान आणलं. तर ना रेडी झालोय बरं का. मी थोडीशी तयार व्हायची राहिली, कानातलं घालायचं राहिलंय आणि खूप लांब जायचंय आम्हाला. इथून जवळजवळ 1-1.5-2 तासाचा प्रवास करून लांब जायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही आधीच तयार झालोय. म्हटलं थोडासा आराम पण होईल म्हणून आल्यावर आराम नव्हता करायचा ॲक्च्युली. कुणाले ना पाबळला गेलेले. मला इथे शिक्रापूरला सोडलं हर्षूकडे आणि ते गेले पाबळला. तर आता आम्ही निघालो आहे सगळ्या बॅगी वगैरे घेऊन. आम्ही 4 जण आहे आणि बॅगी जर बघाल ना गाडीमध्ये बसायला पण जागा नाही. एवढा म्हणजे पूर्ण डिक्कीमध्ये पूर्ण आमच्या मागच्या सीटावर सगळीकडे बॅगी आहे. सगळ्या कपडे आहेत आणि एवढ्या याच्यात आम्ही जाणार आहोत. वारीला जाणार आहे. लोकेशन तुम्हाला पुढे जाऊन कळेल. आणि ना हर्षूने आणि मी किती तास लावले असेल साडी नेसायला? 5 आम्ही दोघींनी एकमेकीला साडी घातली आहे. आम्हाला जवळपास 1.5 तास गेलाय फक्त साडी घालायला. काष्टा घालायचं कन्फ्युज होतं, घालू काय कसं काय. अशी नेसली हर्षूने, मी तिला आणि तिने मला अशी साडी नेसली आहे. मला तर मी कोळीन दिसायला लागली असं. तर खरंच मला तसंच वाटायला लागलंय. आणि खरं आम्ही 2 तास साड्या नेसत होतो एकमेकींना आणि आता सगळी तयारी करून चाललोय वारीला. आणि आता वारीचे सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे.